नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. भाजपामध्ये नाराजीचे सूर. धनंजय मुंडेंच्या जागी नवीन व्यक्ती. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळातील खांदेपलटाविषयी जोरदार चर्चा सुरू आहेत. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वारंवार सेल्फ गोल करत असल्याने त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये माणिकराव कोकाटे यांची कृषी मंत्रिपदावरून उचलबांगडी होईल अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावरही गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रिपदावरून दूर केल्यास त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात आणले जाऊ शकते अशी चर्चा पसरली होती. परंतु आता या सगळ्याच शक्यतांना फाटा देत राज्य मंत्रिमंडळात सध्या अज्ञातवासाचा असलेल्या नेत्याची वाईल्ड कार्ड एंट्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे नाव अचानक मंत्रिमंडळासाठी चर्चेत आले आहे. त्याला कारण एकनाथ शिंदे यांनी घेतलेली तानाजी सावंत यांची भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरी जात त्यांची भेट घेतल्याने ही राजकीय बदलांचे संकेत मानले जात आहे. मंत्रिपद न मिळाल्याने गेल्या 9 महिन्यापासून नाराज असलेल्या तानाजी सावंत यांच्या घरी जात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. आता याच भेटीमुळे मंत्रिमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याची भाकीत वर्तविली जात आहेत. एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या भेटीचे फोटो समोर आल्याने सावंत समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे गटातून अनेक मंत्र्यांना डावलण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचे वातावरण पसरले आहे.